नमस्कार. प्रभात मित्रमंडळ दरवर्षी हुतात्मा जवानांच्या बलिदानाचं स्मरण म्हणून त्यांच्या आठवणींना जागृत करण्यासाठी दरवर्षी मरणोत्तर प्रभात शौर्य पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करतो. वर्ष 2022चा आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आज संपन्न करणार आहोत. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर, सामाजिक राजकीय तसेच विविध ज्ञाती संस्थांचे पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांचंही प्रभात मित्राच्या वतीने सहर्ष स्वागत. गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित भगिनी व बंधूंचं प्रभात मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. मी आजच्या प्रमुख मान्यवरांना विनंती करीन की छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ करूयात. चव्हाण व भांडे परिवारातील सदस्यांनाही विनंती आहे की आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करावं. ताई कृपया आपणही जावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते व तसेच भांडे परिवार व चव्हाण परिवारातील सदस्यांच्या हस्ते होईल. समेत मंडळाचे अध्यक्ष श्री किशोर चव्हाण, आजचे प्रमुख मान्यवर ब्रिगेडियर हेमंतजी महाजन, श्री शंकरजी रायकर या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. तसेच विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री श्री संजयराव मुद्राळे सर, सरदार हंबीरराव मोहिते यांचे 13वे वंशज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. सर्वांनी जोरदार घोषणा देऊयात. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम. हुतात्मा रोमित चव्हाण यांचे वडील श्री तानाजी नामदेव चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे. विजयाताईंनाही विनंती आहे आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की वंदे. या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे विशेष संपर्क प्रमुख कार्यकारी सदस्य श्रीकांतजी शिल्लाड या ठिकाणी उपस्थित, त्यांचाही प्रभात मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. माननीय नगरसेवक श्री सम्राटजी थोरात यांचाही प्रभात मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. सामाजिक समरसता मंच पुणे महानगराचे उपाध्यक्ष श्री अप्पा मनरे यांचाही प्रभात मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. विश्व हिंदू परिषदेचे सहविभाग मंत्री श्री संतोषजी अनगोळकर यांचाही प्रभात मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. यानंतर मंडळाचे कार्यकर्ते श्री अजयजी गंदे सुरेल पद्याचं सादरीकरण करतील. मी त्यांना विनंती करतो आपण पद्याचं सादरीकरण करावं. आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरेचे. भारत मातेला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाली. भारत माता स्वतंत्र होताना अनेक जणांनी या भारत मातेकरता जे बलिदान दिलं, त्या बलिदानाचा जो काही सारांश आहे, या भारत मातेकरता ज्यांनी एवढे बलिदान दिलं आणि त्यातनं या भारत मातेकरता त्यांच्याकडनं जे जे गोष्टी घडल्या गेल्या त्याचा सारांश ह्या पद्यात आहे. आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरेचे, उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे. आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरेचे, पृथ्वीस जिंकणारे आले अनेक येथे, नाही निशान त्यांचे उरले जगात कोठे. गेली सहस्त्र वर्षे लढलो न थांबताही,
गजनी सिकंदराची उरली न मृत्तिकाही. आम्ही काल पुत्र आम्हा येईल मरण कैसे. उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे. आम्ही पुत्र अमृताचे. ही चिन्मयी भरतभू जगतासी ज्ञान देता. ही देव जन्मभूमी धर्मासी ग्लानी येता. ही मूर्त अन्नपूर्णा जगतासी पाळताना. जी काली रूप घेई दुष्टास शासताना. या माऊलीस अर्पू गुरुस्थान या जगाचे. उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे. आम्ही पुत्र अमृताचे. धन्यवाद अजयजी. मंडळाचे कार्यकर्ते श्री मंगेशजी शिंदे यांना विनंती, आपण कृपया व्यासपीठावरती येऊन बसावं. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री किशोरजी चव्हाण यांना विनंती करतो, त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. श्री किशोरजी चव्हाण. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, वंदे वंदे. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाला प्रथम आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता यांना वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित ब्रिगेडियर हेमंतजी महाजन, त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री, त्यांचा पूर्ण महाराष्ट्र गोवा यामध्ये सतत प्रवास चालू असतो आणि आमच्या खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची तोफ असं आम्ही त्यांना नेहमी म्हणतो, असे श्री शंकरजी गायकर. व्यासपीठावर उपस्थित हुतात्मा चव्हाणांचे कुटुंबीय, भांडे यांचे कुटुंबीय, त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री श्री संजयजी मुद्राळे, तसेच हंबीराव मोहिते, सरदार हंबीराव मोहिते यांचे थेट वंशज सुरेशदादा मोहिते, उपस्थित सर्व सामाजिक क्षेत्रातील विविध संस्थातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि बंधू भगिनींनो. मित्रो, आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालं. पण त्या स्वातंत्र्यासाठी अनेक जणांचं बलिदान झालं आणि त्यांच्या बलिदानांनी खरं आपण एक स्वातंत्र्य आज उपभोगतो आहे. अनेक कुटुंबांनी खरं तर ते सोसलं आणि त्यांच्या या अथक बलिदानामुळं, अथक परिश्रमामुळं हे संपूर्ण स्वातंत्र्य सैनिक असो, सामाजिक कार्यकर्ते असतो, त्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि खऱ्या अर्थानं आज आपण हा कार्यक्रम घेऊ शकतो. ह्या प्रथम या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो की ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं आहे. स्वातंत्र्यानंतर सुद्धा मित्रो, स्वातंत्र्य जरी मिळालं पण स्वातंत्र्यानंतरही स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी, दहशतवाद्यांशी लढण्यासाठी आजही अनेक वीर, अनेक सैनिक, अनेक जवान आज आपल्या देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावत आहेत. नुसतेच बाजी लावत नाहीत, आज कित्येक जणांना त्यापैकी हुतात्मा झालेले आहेत. आणि अशा हुतात्मा झालेल्या जवानांप्रती मंडळाने दरवर्षी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून त्यातील प्रत्येक वर्षी 2 कुटुंबियांना इथं सन्मानाने बोलवणं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांच्याबद्दल समाजाला माहिती व्हावणं, हा उद्देश आजच्या कार्यक्रमाचा आहे. आणि त्यानिमित्ताने प्रभात शौर्य पुरस्कार हा दरवर्षी देण्यात येतो. मित्रो, ह्या सर्व हुतात्मा जवान जे आहेत किंवा कोणी सैनिक असो, आज हे सर्व सुख ज्या सोयी आहेत त्या सर्व सोडून आज या सीमेवर खऱ्या अर्थाने आपल्या भारताचं रक्षण करत आहेत आणि त्यामुळे आपण सर्वजण सुरक्षित आनंदित आहोत. इथं हुतात्मा जवानांचं कुटुंबीय होणं फार अवघड आहे. पण त्यांची माता, पिता, भगिनी, भाऊ हे होणं फार अवघड आहे.
कारण का ज्यावेळेस ते सीमेवर लढत असतात तेव्हा त्यांचे पालक, त्यांचे कुटुंब हे टी व्हीवर सतत बातम्या बघत असतात. आणि विशेषतः जर सीमेवर जे आहेत, रोज सीमेवर गस्त घालून 24-24 तास बर्फाळ प्रदेश असो, कठीण परिस्थितीत हे खरं तर जवान लढत असतात. मग या जवानांपोटी आपलंही कर्तव्य आहे. आपण काय करू शकतो, तर आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता तर नक्कीच व्यक्त करू शकतो. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने हा आपण जे नियोजन जे आहे ते खऱ्या अर्थाने ह्या विषयासाठीच आहे. आज हे दोन्ही कुटुंब उपस्थित आहेत, त्या दोन्ही कुटुंबाचंही मी स्वागत करतो. प्रभात मित्रमंडळ आपल्या सर्वांना माहिती आहे, वर्षभर आपण विविध सामाजिक उपक्रम राबवतो. त्यामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत, महाराष्ट्र जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी या खऱ्या अर्थाने आपल्याला गुलामगिरीतून मुक्त केलं, गुलामगिरी विरुद्ध लढायला शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं आणि त्यांनी एक खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्माण केलं, रामराज्य निर्माण केलं. अशा ह्या जाणत्या राजांची जयंती किंवा जन्मोत्सव साजरा करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि मंडळ त्यालाच अनुसरून हा भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा साजरा करत असतं. प्रभात मित्रमंडळे पुण्यातील पूर्व भागातील एक शिस्तबद्ध आदर्श मंडळ आहे. मिरवणुकी आपली ऐतिहासिक भव्य दिव्य असते हे सर्वांना आपल्याला ज्ञात आहे. त्याचबरोबर सामाजिक आपलं कर्तव्य आहे म्हणून दरवर्षी दिवाळीत आपण आपुलकीची भाऊबीज हा उपक्रम आपण राबवत असतो. ह्या आपुलकीच्या भाऊबीजेमध्ये अगदी रवा मैदापासून ते आकाश कंदिलापर्यंत एक उत्कृष्ट किट आपण आपल्या भगिनींना देत असतो आणि भगिनी आपल्याला ओळख असताना आपण त्या ओळणी स्वरूपात आपण ते किट किंवा तो वस्तूंचा संच आपण देत असतो. गेली सुमारे 12 वर्ष आपण उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवतो. आपल्या भागातील निराधार महिला असतील, ज्यांना उद्योग नाहीत, एकट्या महिला आहेत, अशांची निवड करून आपण हा कार्यक्रम करत असतो. एवढंच नाही तर देवदासी महिलांसाठी पण आपण कार्यक्रम हा आपल्या आपुलकीचा भाऊबीजेचा आपण हा राबवत असतो. त्याचबरोबर वर्षभर कोविड काळात तर मंडळाने उत्कृष्ट काम केलेलं आहे. त्या कार्याची जर सांगायचं राहिलं तर त्याला एक अर्धा तास पण पूर्ण नाही, एवढं उत्कृष्ट कार्य मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोविड काळात केलेलं आहे. त्याचबरोबर दरवर्षी शालेय शिष्यवृत्ती असो किंवा शालेय दप्तर असो, शालेय साहित्य असो, भागातील गरीब विद्यार्थ्यांना ह्याचा आपण सप्रेम भेट हा कार्यक्रम करत असतो. हे सर्व करत असताना कार्यकर्ते जोडणे हा एक विषय असतो. ह्या सामाजिक उपक्रमातून, ह्या छत्रपती शिवरायांच्या मिरवणुकीतून अनेक कार्यकर्ते जोडले जातात, संघटनात्मक कार्य केलं जातं आणि सगळे जोडलेले कार्यकर्ते संघ परिवारातलं मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा विश्व हिंदू परिषद असो, ह्या दोन संघटनांत साधारणतः हे कार्यकर्ते जोडले जातात. सुरुवातीला प्रभात मित्रमंडळ म्हणून आपल्याकडे दाखल होतात आणि आज अनेक कार्यकर्ते आपले विश्व हिंदू परिषद असो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो, या दोन्ही संघटनांमध्ये चांगल्या पदावर म्हणण्यापेक्षा चांगली जबाबदारी घेऊन आज समाजात काम करत आहेत. तर अशा प्रभात मित्रमंडळाचं थोडक्यात हे कार्य चालू आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आज हे स्वातंत्र्य जे आपल्याला मिळालं आहे, ह्या स्वातंत्र्य मिळालं जसं अनेक जणांचं बलिदान आहे, पण स्वातंत्र्य नंतरच्या काळात पण ह्या देश उभारणीत पण अनेक जणांचं बलिदान आहे. समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे व्यक्ती असो, विशेष व्यक्ती असो की त्यांनी उल्लेखनीय कार्य केले, त्यामुळे आज आपल्या भारताचं नाव आज जगाच्या पाठीवर प्रथम क्रमांकावर घेतलं जातं. येणाऱ्या काही काळात विकास तर भारताचा होतोच आहे, पण येणाऱ्या काळात भारतीय महासत्ता होणार आहे ह्याबद्दल काही शंका नाही. आणि मला अभिमान आहे, मी ज्या देशात जन्मलो, या भारत देशात जन्मलो, आम्हाला का आपला सर्वांना अभिमान आहे की त्याचे आपल्यावर उपकार नक्कीच आहेत. आज ह्या भारतभूमीत मी जन्म घेतला, भारताने मला जीवन दिलं, उत्तम सोयी दिल्या, हे नक्कीच मला भारताविषयी कृतज्ञता व्यक्त करूशी वाटते किंवा किंबहुना आपल्या देशाविषयी. भारत हा समृद्ध देश आहे, विविधता आहे, संस्कार आहेत, विविध वारसा आहे, गौरवशाली इतिहास आहे. ह्या सर्व या विषयांमुळं भारताचं एक जगात नाव एक चांगलं प्रसिद्ध आहे. आणि ह्या भारताला वंदन करण्यासाठी आज आपण सर्व इथं उपस्थित आहोत. मला असं वाटतं की स्वातंत्र्य नंतरच्या काळातही ज्यांनी हा देश घडवण्यासाठी योगदान दिलं, आपलं सामाजिक क्षेत्रात असो, शैक्षणिक क्षेत्रात असो किंवा खेळ प्रकारात असो, विविध क्षेत्रात आज भारताचं नाव आज हे जगाच्या पाठीवर चांगल्या अक्षरांनी कोरलं जातं आहे. आणि असाच हा भारत भविष्यात बलसागर भारत व्हावं, विश्वात शोभनी राहावं, हा आपला भारत असाच बलशाली व्हावं अशी एकदा मी प्रार्थना करतो. आणि हा बलशाली व्हायचा असेल तर तो आपणच करू शकतो आणि ह्याचा मला नक्की विश्वास आहे. धन्यवाद. जय श्रीराम, जय हिंद. धन्यवाद किशोरजी. त्यानंतर आपण आत्ता मान्यवरांचा सत्कार आणि परिचय करणार आहोत. मी मान्य ब्रिगेडियर श्री हेमंतजी महाजन यांचा परिचय आपणासमोर करून देतो.
संरक्षण विषयामध्ये त्यांनी MSc MPhil असं शिक्षण प्राप्त केलेलं आहे. 7 मराठा लाईफ इन्फंट्रीचे ते ऑपरेशन रक्षकमध्ये त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. सर्वात अवघड क्षेत्र पुंछ व राजुरी या क्षेत्रामध्ये त्यांनी या इन्फंट्रीचं जम्मू व काश्मीरमध्ये नेतृत्व केलेलं आहे. या इन्फंट्रीचं मुख्य काम दहशतवादी कारवाया रोखणं आणि या कारवाई रोखण्यामध्ये त्यांना मोठं यश प्राप्त झालेलं आहे. ऑपरेशन पराक्रमचंही त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. त्यांच्या कठोर परिश्रमामुळे त्यांना विशेष पुरस्कार प्राप्त आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये विविध विषयांवर ते चर्चेमध्ये सहभाग घेतात. वर्तमानपत्रातून मराठी व इंग्लिश भाषेमध्ये लेखन करतात. आजवर त्यांनी अनेक विषय मांडलेले आहेत. त्यातले काही मुख्य विषय आपल्यासमोर मांडतो. नक्षलवादांचे आव्हान, चीनचे भारताशी छुपे युद्ध, आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे, भारताची संरक्षण सिद्धता काल, आज आणि उद्या, मोदी सरकारचे आक्रमक परराष्ट्र धोरण अशा अनेक विषयांवर त्यांनी आपलं भाष्य केलेलं आहे. जेव्हा सर्वप्रथम ब्रिगेडियर हेमंतजी महाजनांशी मला संवाद झाला, त्यांनी विचारलं की तुम्ही कार्यकर्ते आहात तर तुम्ही काय करता, कार्यकर्ते म्हणून काय करता. मंडळाची सर्व सविस्तर माहिती दिली. पण त्यांनी सांगितले की आम्ही जवान देशाच्या सीमेवरती तुमचं संरक्षण करतोय, परंतु देशाच्या अंतर्गत जी सुरक्षा असायला पाहिजे त्यासाठी तुम्ही काय करता. त्यासाठी त्यांनी मला काही मुद्दे सांगितले आणि ते प्रभात मित्र मंडळ त्या माध्यमातून ते काम करतं की अनेक काही आपले दुश्मन असतात, ही आपल्या आजूबाजूला असतात, त्यांच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे, त्यांच्याकडनं आवश्यक ती माहिती घेतली पाहिजे आणि योग्य त्या यंत्रणेपर्यंत पोहोचवली पाहिजे असा सल्ला मला सरांनी त्यावेळेला दिला होता. सरांचा सत्कार करण्यासाठी आपले यावर्षीचे उत्सव प्रमुख श्री दत्ता काळे व कृष्णा परदेशी यांना विनंती करतो त्यांनी ब्रिगेडियर श्री हेमंतजी महाजन सरांचा सत्कार त्यांनी करावा. सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन ते सरांचा सत्कार करतील. संदीपजी नाकील व श्री मंगेशजी शिंदे यांनी व्यासपीठावरती यायचं. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, वंदे. केशव शंकरनाथ पथकाचे कार्यकर्ते या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार होताना शंकरनाथ करत आहेत. यानंतर आपले आजचे दुसरे प्रमुख मान्यवर श्री शंकरजी गायकर यांचा परिचय आपणासमोर ठेवतो. खऱ्या अर्थाने विश्व हिंदू परिषदेचे व बजरंग दलाची ती तोफ आहे. मान्य श्री शंकरजी गायकर मूळचे नगर जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा जवळील गायकरवाडीचे आहेत. सध्या वास्तव्य मुंबईमध्ये आहेत. मूळ व्यावसायिक आहेत. संघ स्वयंसेवक आहेत. संघाचे ते काही काळ प्रचारक होते. बजरंग दलाचे प्रांत संयोजक होते. क्षेत्राचे बजरंग दल संयोजक होते. अनेक आंदोलनांचं यशस्वी नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. सध्या महाराष्ट्र व गोवा राज्य यांचे विश्व हिंदू परिषदेचे मंत्री आहेत, प्रभावी वक्ते आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते श्री संदीपजी नाकील व मंगेशजी शिंदे यांना विनंती करतो आपण श्री शंकरजी गायकर यांचा सत्कार आपण करावा. सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन ते श्री शंकरजी गायकर यांचा सत्कार करत आहेत. भारत माता की. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आपण स्थानांकन करावे. यानंतर सरदार हंबीरराव मोहिते यांचे 13वे वंशज श्री सुरेंद्रदादा मोहिते यांचा सत्कार आपल्या मंडळाचे कार्यकर्ते हेमराज साळुंके गुलाब पुष्प देऊन करतील. छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सन्माननीय प्रांत मंत्री श्री संजयराव मुद्राळे यांचा सत्कार मंडळाचे कार्यकर्ते श्री अथर्व बोगम करतील. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. यानंतर आपण उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आपण विशेष सत्कार या ठिकाणी करणार आहोत. भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना केंद्र सरकारने व संपूर्ण भारतवासियांनी हर घर तिरंगा या अभियान यशस्वीपणे राबवलं आणि या अभियानामध्ये
ज्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला असे श्री संजयजी जाजू यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांनी 400 ध्वजांचं वाटप, शासकीय मानांकन असणारे 400 ध्वजांचं वाटप त्यांनी आपल्या समाजामध्ये केलं. त्यांच्या विशेष कार्याबद्दल आपण मंडळाच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करणार आहोत. मान्यवरांना विनंती आहे आपण श्री संजयजी जाजू यांचा सत्कार करावा. अनेक शूरवीरांच्या बलिदानातून आपण हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. त्या शूरवीरांचं बलिदानाचं स्मरण करून हा सत्कार आपण करत आहोत. धन्यवाद. यानंतर श्री किरणजी सोनीवाल. किरणजी सोनीवाल यांनी या देखील हर घर तिरंगा या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष पूर्ण म्हणून 75 गणेश मंदिरांवरती 75 ध्वजांचं वाटप करून 15 ऑगस्टच्या दिवशी 75 ध्वज फडकवले. त्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग राहिला. त्यांचाही प्रभात मित्रमंडळाच्या वतीने आपण विशेष सत्कार करत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण श्री किरणजी सोनीवाल यांचा सत्कार करावा. जय भारत माता की. कुमारी पुष्करणी भट्टड, एक युवती राज्यस्तरावर खेळाडू म्हणून पुणे शहरातून नेतृत्व करते. याचा पुणेकरांना अभिमान तर निश्चितच आहे. राज्यस्तरावरील कॅरम स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती व विविध स्पर्धेत 50 पदक प्राप्त केलेली व कॅरम स्पर्धेसाठी विविध राज्यामध्ये प्रवास करणारी श्री कुमारी पुष्करणी भट्टड हिचा सत्कार मान्यवरांनी करावा असा मी सर्वांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर आपण आजच्या मुख्य कार्यक्रमाकडे जाणार आहोत. देशासाठी बलिदान देणारे जवान आम्हा सर्वांचे अभिमान आहेत. देशाच्या सीमेवर अहोरात्र देशाच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या जवानांचा आम्हास गर्व आहे. वेळ प्रसंगी स्वतःचे बलिदान देण्यासाठी बिनधास्तपणे पुढे जाणं उत्सुक असणाऱ्या जवानांना प्रभात मंडळाच्या वतीने सलाम. मी मान्यवरांना विनंती करतो. तत्पूर्वी मी हुतात्मा रोमित तानाजी चव्हाण यांचा कार्यपरिचय आपणासमोर सादर करतो. हुतात्मा रोमित तानाजी यांचा जन्म 3 मार्च 1999 रोजी काळवडे सांगली येथे झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळा शिगाव येथे तर माध्यमिक शिक्षण रामचंद्र चंद्रोजी बारवडे विद्यालय येथून पूर्ण केले. पुढे 12वी पर्यंत शिक्षण बळवंतराव यादव महाविद्यालय पेठ वडगावमध्ये घेतले. त्यानंतर वडिलांच्या संमतीने सैन्य दलात भरती होण्याचा निर्णय घेतला व मुंबई येथील सैन्य भरतीमध्ये त्यांची निवड झाली. सुरुवातीचे 1 वर्ष त्यांचे सागर मध्य प्रदेश येथील महा रेजिमेंटल सेंटरमध्ये प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या देशसेवेला सुरुवात झाली. 1 वर्षापूर्वी त्यांची एक राष्ट्रीय रायफल्स जम्मू काश्मीर येथे नियुक्ती करण्यात आली होती. आपल्या नव्या युनिटमध्ये सेवा बजावत असताना दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी शोपिया जिल्ह्यातील जैनापुरामध्ये असलेल्या चेरा मार्ग भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी त्यांना वीरगती प्राप्त झाली. हुतात्मा रोमित यांच्या पश्चात आई, वडील व लहान बहीण असा परिवार आहे. मी मान्य श्री ब्रिगेडियर हेमंतजी महाजन व श्री शंकरजी गायकर यांना विनंती करीन त्यांनी त्यांचे वडील श्री तानाजी नामदेव चव्हाण यांच्याकडे मरणोत्तर प्रभात शौर्य पुरस्कार त्यांना द्यावा. पुरस्काराचे स्वरूप आपल्यासमोर सादर करतो. मी आज उपस्थितांना एक विनंती करीन की हा पुरस्कार देताना आपण सर्वांनी उभं राहावं. आपण पण हा पुरस्कार हुतात्मा रोमित चव्हाण यांचे वडील तानाजी नामदेव चव्हाण व त्यांचे मित्र विजय रंगराव पाटील स्वीकारत आहेत. भारत
भारत माता की हुतात्मा रोमित चव्हाण अमर रहे अमर रहे। जय मातरम मातरम। यानंतर हुतात्मा नवनाथ शंकर भांडे यांनाही आपण मरणोत्तर प्रभात शौर्य पुरस्कार देत आहोत। हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांच्या पत्नी विजया नवनाथ भांडे व त्यांचे चिरंजीव राज नवनाथ भांडे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की आपण हा पुरस्कार स्वीकारावा आणि मान्यवरांना विनंती करतो आपण हा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करावा। पुरस्काराचे स्वरूप आपणासमोर नमूद करतो। 21,000 रुपये रोख, मानपत्र, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह। भारत माता की जय मातरम मातरम। जय। हुतात्मा नवनाथ शंकर भांडे यांचाही कार्यपरिचय आपणासमोर ठेवतो। हुतात्मा नवनाथ शंकर भांडे यांचा जन्म मातरम मातरम। भारत माता की हॅलो भारत माता की वंदे नवनाथ भांडे अमर रहे अमर रहे। चव्हाण यांचा पुरस्कार धन्यवाद। हुतात्मा नवनाथ भांडे यांचा कार्यपरिचय आपणासमोर ठेवायचा राहिला तो ठेवतो। हुतात्मा नवनाथ शंकर भांडे यांचा जन्म दिनांक 25 मे 1982 रोजी पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील भोंगवली या गावी झाला। त्यांनी आपले शालेय शिक्षण संत लिंगनाथ स्वामी विद्यालय भोंगवली व उच्च माध्यमिक शिक्षण भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयामध्ये पूर्ण केले। तदनंतर ते तळेगाव येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाले। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जवान म्हणून त्यांनी देशाच्या विविध भागात नियुक्तीवर असताना देशसेवा बजावली। जुलै 2022 मध्ये आपला सेवाकाळ पूर्ण करून ते निवृत्त होणार होते, परंतु त्यापूर्वी दिनांक 3 जून 2022 रोजी रायपूर छत्तीसगड येथे कार्यरत असताना अचानक काळाने त्यांच्यावर घाला घातला व त्यांना वीरगती प्राप्त झाली। हुतात्मा भांडे यांच्या पश्चात आई पार्वती, पत्नी विजया व 12 वर्षाचा मुलगा राज असा परिवार आहे। सर्व मान्यवरांना धन्यवाद। आपण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत। मी माननीय श्री ब्रिगेडियर हेमंतजी महाजन सरांना विनंती करतो आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उद्बोधित करावं। आपणास या भाषणासाठी 30 मिनिटाचा वेळ आहे। सर्वात प्रथम मी संयोजकांचा आभारी आहे की आज आपण मला इथे एक मुख्य पाहुणा म्हणून बोलवलं आणि जे आपले 2 वीर जवान आहेत त्यांचा सत्कार करण्याची संधी दिली। खरोखरच मी स्वतःला भाग्यवान समजतो। थोडं मी त्यांच्याविषयी बोलीनच, याच्याशिवाय अजून 2 स्वयंसेवक होते ज्यांनी हर घर तिरंगा या अभियानामध्ये महत्त्वाचं काम केलं, तिरंगा झेंडा अनेक ठिकाणी पोहोचवला, त्यांच्याविषयी सुद्धा बोलणं हे जरुरी आहे। मी थोडंसं देशाची सुरक्षा या विषयावर सुद्धा बोलीन आणि नंतर माझा आपल्याला मेसेज किंवा निरोप हा असेल की जसे हे जवान चांगलं काम करता आहेत तसंच चांगलं काम आज भारतातल्या सगळ्या नागरिकांनी करायची गरज आहे। कारण देशाच्या सुरक्षेला जे धोके आहेत ते आता फक्त सीमेवरतीच नाहीत, ते सीमेच्या आतसुद्धा आहे आणि आपण सुद्धा प्रत्येक नागरिकांनी एक चांगला नागरिक बनायला पाहिजे, सुजाण नागरिक बनायला पाहिजे आणि देशाच्या रक्षणामध्ये आपण आपला हातभार लावायला पाहिजे। नेमकं काय करायचं याच्याविषयी मी बोलीनच,
सुरुवात करतो मी हे जे दोन आपले जवान आहेत त्यांच्याविषयी. सर्वात पहिले जो हुतात्मा रोमित आहे हा महा रेजिमेंटमध्ये होता आणि त्याच्यानंतर तो ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय रायफल जे काश्मीरमध्ये काम करतं तिथे तो काम करत होता. आता काम म्हटलं की म्हणजे काम काय असतं, तर राष्ट्रीय रायफल तिकडे जे काम करतं ते असं असतं की काश्मीर खोऱ्यामध्ये आज जवळजवळ 200 ते 250 दहशतवादी आहेत की ज्यांना सीमेच्या आत घुसण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि ते काहीतरी दहशतवादी कृत्य करत असतात. म्हणजे माणसांना मारणं, बॉम्बस्फोट करणं, फायरिंग करणं आणि अशा प्रकारचे जे प्रसंग असतात हे आपल्याला वेळोवेळी वृत्तपत्रामध्ये त्याची माहिती येतच असते. तर ज्यावेळेला माहिती मिळते की एखाद्या घरामध्ये दहशतवादी लपलेला आहे त्यावेळेला सैन्य आणि राष्ट्रीय रायफलला काम दिलं जातं की तुम्ही त्या भागात जा आणि त्या दहशतवाद्याला मारा. अर्थात आपलं काम असं असतं की हे फायरिंग करताना, हा हल्ला करताना जे आजूबाजूचे नागरिक असतात त्यांना कुठलाही धोका हा व्हायला नको. फक्त दहशतवादीच मारले गेले पाहिजेत, परंतु आजूबाजूला जे असतात त्यांना त्यांचं नुकसान हे व्हायला नको. तर काम हे अतिशय कठीण असतं, कारण ज्यावेळेला आपण तिथे जातो दहशतवादी नेमका कुठला हे कधीही पटकन कळत नाही. कुठल्या तरी घरातून फायरिंग सुरू होतं आणि फायरिंग सुरू झाल्यानंतर आपण त्याच्यावरती फायरिंग करतो, मग ते फायरिंग तिथे बंद होतं, दुसरीकडून कुठून सुरू होतं आणि मग आपल्याला हळूहळू एक एक घर, 2-2 घरं अशी क्लिअर करत करत पुढे जावं लागतं आणि शेवटच्या घरामध्ये जिथे तो दहशतवादी अडकलेला आहे तिथे शेवटचा मुकाबला होतो आणि मग तिथे तो दहशतवादी हा मारला जातो. आणि हे मारलं जाताना आपलं नुकसान हे होतं ज्याची किंमत भारतीय सैन्य नेहमी हे रक्त सांडून देत असतं. दहशतवाद्याकडे जे शस्त्र असतं ते रायफल म्हणजे AK-47 रायफल असं असतं आणि आपल्या सैनिकांकडे जे असतं ते सुद्धा रायफलच असते. म्हणजे आपल्या सैन्याची जी मोठी शस्त्र आहेत, तोफा आहेत, रणगाडे आहेत, मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्र आहे, याचा इथे काहीही उपयोग नसतो. ही इथे वापरली जात नाही. आज आपल्याकडे विविध प्रकारचं तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाचा इथे काहीही वापर करता येत नाही. ही जी लढाई असते, जशी लढाई समजा 16व्या-17व्या शतकामध्ये छत्रपतींचे म्हणजे शिवाजी महाराज लढले किंवा मराठे लढले, पेशवे लढले, जी लढाई होती समोरासमोरची लढाई, तशाच प्रकारची लढाई आज सुरू असते आणि दोन्ही लढणाऱ्या बाजूंकडे असणारं शस्त्र हे तेच असतं. म्हणजे तुम्ही एवढा मोठा देश आहे, 130 कोटीचा, तुमच्याकडे एवढी मोठी शस्त्र आहे, त्याचा वापर करता येत नाही. दहशतवाद्याकडे रायफल आहे, तुमच्याकडे पण रायफल आहे, म्हणजे ही बॅटल ही इक्वल्सची असते. तर त्याच्यामुळे आम्ही सैन्यामध्ये अनेक वेळा म्हणतो की कुठल्याही युद्धामध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये 2 महत्त्वाचे घटक असतात. एक घटक असतो सैनिक आणि दुसरा असतो ते वापरणारं त्याच्याकडे असलेलं शस्त्र. आणि असं नेहमी म्हटलं जातं की शस्त्रापेक्षा शस्त्र वापरणारा सैनिक हा जास्त महत्त्वाचा असतो. आणि आज महाराष्ट्रामध्ये जी परंपरा छत्रपतींनी सुरू केली, पेशव्यांनी सुरू केली, त्याच्याविषयी थोडंसं बोलणं भाग आहे की लक्षात ठेवा, एक वेळ अशी होती की ज्या वेळेला मराठा सैन्य हे अटके पार पोचलं होतं. आता आपल्याकडे इथे जे लोक बसलेले आहेत प्रत्येकाकडे मोबाईल असेलच, मोबाईलमध्ये गुगलचा मॅप हा असतोच. तर केवळ एक गंमत म्हणून घाला की पुण्यापासून जर तुम्हाला अटके पार जायचं असेल तर गुगल तुम्हाला किती वेळ लागतो ते सांगेल. म्हणजे तुम्हाला कळेल की किती दिवस लागतो. काही अटके पार, अटक काय होतं? अटक बेसिकली एक नदी आहे, अटक एक किल्ला आहे. आणि आपण जर भारताचा इतिहास बघितला तर भारतावरती जी परराष्ट्राची आक्रमणं झाली, महम्मद गझनी असो की महम्मद घोरी असो की महम्मद बिन कासिम असो, ही सगळी खैबर खिंडीमधून झाली. आणि हे जो अटकेचा किल्ला आहे तो खैबर खिंडीवरती लक्ष ठेवून असायचा. म्हणजे जर तिथे आपण जर असलो तर खैबर खिंडीमधून जो शत्रू भारताच्या आत यायचा, इतके वर्ष 700-800 वर्ष आला, ते त्यांना येणं शक्य नव्हतं. तर ते तिथे मराठ्यांनी, पेशव्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि काही दिवस तिथे आपला नक्कीच वर्चस्व होतं. आणि मग नंतर मग पानिपतची 3री लढाई झाली. त्याच्यानंतर मात्र कुठलेही परकीय कधी भारतामध्ये आले नाहीत. तो पराक्रम जो त्यावेळेला गाजवला जायचा तोच आज हे महाराष्ट्रातले जे सैनिक आहेत ते गाजवत आहेत. तर म्हणून यांचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे की ते आपलं प्राणाचं बलिदान देऊन देशाचं रक्षण करतात.
आत्ताच 26 जुलैला कारगिल दिवस साजरा झाला, ज्यामध्ये 550 जवानांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं होतं. स्वर्णिम जयंती साजरी होते आहे, त्याला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. आणि अनेक युद्ध भारत लढलेला आहे. आणि पहिलं युद्ध 1947 सालचं, त्याच्यामध्ये जवळजवळ 3,500 सैनिकांनी प्राणाचं बलिदान दिलं. दुसरं युद्ध 1962 होतं, त्याच्यामध्ये जवळजवळ 2,500 सैनिकांनी आपले प्राण गमावले. तिसरं युद्ध 1965 होतं. ही सगळी युद्ध आपण जिंकलेलो आहे. 65मध्ये सुद्धा 2,500-3,000 हजार सैनिक आपण गमावले आणि त्याच्यात 3 किंवा 4 पट जास्त सैनिक हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत. आणि किती गंभीररित्या जखमी झाले आहेत हे पुणेकरांना कल्पना असेलच, कारण पुण्यामध्ये 2 इन्स्टिट्यूशन्स आहेत. एक आहे आर्टिफिशियल लिम्ब सेंटर, जे वानवडीला आहे. आपण तिथे हात नसलेले, पाय नसलेले जवान नक्कीच बघितले असतील. किंवा दुसरं खडकीला एक QMTI म्हणून इन्स्टिट्यूशन आहे, क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट, की जे सैनिक पूर्णपणे पॅरलाईज झालेले असतात, त्यांना वेगवेगळी कामं तिथे शिकवली जातात. तर गंभीररित्या जखमी झालेले सैनिक, 1971चं युद्ध, त्यामध्ये आपण पाकिस्तानचे 2 तुकडे केले, पण पुन्हा तिथे 3,500-4,000 हजार सैनिकांचं रक्त सांडलं. 1999चं युद्ध वगैरे. आणि यानंतर आपण पुढे यायला पाहिजे आपल्या अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानाकडे. 71चं युद्ध हरल्यानंतर पाकिस्तानला कळालं की भारताशी युद्ध करून काश्मीरला भारतापासून वेगळं करणं हे शक्य नाही. म्हणून त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं युद्ध सुरू केलं, ज्याचं नाव होतं ऑपरेशन काराकोरम. ऑपरेशन काराकोरमचे 3 भाग होते, K1, K2 आणि K3. K1 म्हणजे खालिस्तानी दहशतवाद, K2 म्हणजे काश्मीरमधला दहशतवाद, K3 म्हणजे बाकीच्या भारतामधला दहशतवाद. खालिस्तानी दहशतवाद 80 ते 90च्या दशकामध्ये होता. तिथे आपण त्याच्यानंतर कंबरडं तोडलं, सैन्याने खूप चांगलं काम केलं. त्यानंतर काश्मीरमधला दहशतवाद, आज जवळजवळ त्याचं कंबरडं तुटलेलं आहे, परंतु तरी पण 200-250 दहशतवादी अजूनसुद्धा आहेत. आणि त्यांना मारण्यामध्ये प्रत्येक वर्षी, मी रिपीट करतो, आपले जवळजवळ 250 ते 350 सैनिक हे प्राणाचं बलिदान देतात आणि त्याच्यात 3-4 सैनिक हे जखमी होतात. आणि एवढंच नाही तर आपण अतिशय डिफिकल्ट भागामध्ये काम करतो आहे, त्याच्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्सिडेंट्स होतात. की मागच्या आठवड्यामध्ये एक गाडी गेली ITBPची खालती, ज्यामध्ये 7 सैनिक जखमी झाले, कारण डोंगराळ भाग आहे. तर गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर अर्थातच त्याच्यामध्ये म्हणजे पुष्कळ जणांचा मृत्यू होतो. कधी लँडस्लाईड होते, कधी स्नोफॉल होतो, ॲव्हलांचे होतं, त्याच्यानंतर माइनफील्डमध्ये पाय जातो. अनेक प्रकार असतात की युद्धभूमीवरती जे वेगवेगळी आव्हानं असतात, त्याच्यामुळे गोळी लागण्याशिवाय सुद्धा आपण अनेक सैनिकांना प्रत्येक वर्षी गमावतो. आणि त्याच्यामधला एक मोठा जो भाग आहे तो आहे अंतर्गत सुरक्षेचा. आणि जो आपले आजचे जे दुसरे जवान आहेत, हुतात्मा नवनाथ भांडे, हे नक्षलवादी विरोधी अभियानामध्ये सामील होते. ते CRPFमध्ये होते, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये. आणि CRPF हे एक अर्धसैनिक दल आहे आणि त्यांना सध्या 2-3 मोठी कामं आहेत आणि त्यांची सर्व्हिस पुष्कळ होती, त्यांचं रिटायरमेंटचं एज पण आलेलं होतं. तर CRPF आज काश्मीर खोऱ्यामध्ये सुद्धा काम करतं आहे, जिथे परिस्थिती पुष्कळ धोकेदायक आहे. आणि दुसरं मोठं काम त्यांचं आहे नक्षलवादी भागामध्ये, खास जो मध्य भारताचा भाग आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्राचा गडचिरोली जिल्हा आहे, जिथे नक्षलवाद आहे. याच्याशिवाय छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओरिसा, तिथे तिथे हा नक्षल्यांचा दहशतवाद आहे. याला नक्षलवाद म्हटलं जातं, किंवा याला माओवाद म्हटलं जातं, किंवा याला डावा दहशतवाद म्हटलं जातं, किंवा याला डावा उग्रवाद असं म्हटलं जातं. तर तिथेसुद्धा आपण मोठ्या संख्येमध्ये आपले जवान अर्धसैनिक दलांचे जे आहेत ते गमवतो आहे. आणि तिथे पण त्यांचं काम असतं की जंगलामध्ये, ज्या जंगलाला दंडकारण्याचं जंगल म्हटलं जातं. आणि दंडकारण्य जंगल आपल्याला माहिती असेल, की आपल्या ते जे सिनियर लोक असतील त्यांना माहिती असेल की महाभारत आणि रामायणामध्ये याचा उल्लेख आहे. दंडकारण्यामध्ये आपल्याला आठवत असेल तर रावणाची बहीण शूर्पणखा ही तिथे राहत होती. आजकाल तिथे नक्षलवादी किंवा माओवादी असतात, शस्त्रधारी असतात, कारण ती जंगलं आहेत. त्याच्यामध्ये हे नक्षलवादी विरोधी अभियान अनेक वर्षापासून सुरू आहे. माओवाद्यांची संख्याही कमी झालेली आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला आक्रमक कारवाई करून त्यांना मारावं लागेल. आणि अशाच एका कारवाईमध्ये आजचे जे आपले दुसरे जवान आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर त्यांच्यासुद्धा शौर्याचं आपण हे कौतुक करायला पाहिजे. आपण सैनिकांचं कौतुक करतो, परंतु मला वाटतं की त्यापेक्षा जास्त कौतुक करायला पाहिजे त्यांच्या कुटुंबियांचं.
मग ते आई वडील असो की पत्नी असो. आपल्या पहिल्या सैनिकाचे ते आई वडील आहेत, परंतु जे दुसरे आपले जे सैनिक आहेत त्यांच्या पत्नी ते बसलेल्या आहेत. त्यांच्यापुढे म्हणजे मी त्याला जास्त वाढवून सांगायचा प्रयत्न करत नाही. त्यांच्यापुढे एक मोठं आव्हान असतं की आपल्या पतीच्या पश्चात आपल्या मुलांना कसं पुढे वाढवायचं. तर मला वाटतं अशा प्रकारचे जे कार्यक्रम होतात त्यामुळे त्यांना एक मानसिक सपोर्ट हा दिला जातो, ज्याच्यामुळे त्यांना त्यांचं पुढचं आयुष्य जगण्यामध्ये मदत मिळते. तर म्हणून मला आपल्या संघटनेचं पण कौतुक करायचं आहे की आपण आज ज्यांना आणलं सगळ्यांच्या समोर त्यांचा सत्कार केला, ज्यामुळे इथे जे लोक बसलेले आहेत त्यांना कळेल की या त्या वीर पत्नी आहेत, हेच ते वीर सैनिकाचे जे वडील आहेत ते इथे आहेत. आणि मग आपल्याला त्यांना ज्या प्रकारची मदत करायची आहे, मानसिक असो की इतर असो, ती आपण त्यांना वेळोवेळी करू शकतो, कारण ते आपलं एक अतिशय महत्त्वाचं काम आहे. तर मी सैनिकांविषयी बोलणं इथे थांबवतो. वेळ म्हणजे बोलायला भरपूर आहे, परंतु मी आता थोडंसं सामाजिक कार्यकर्त्यांकडे येतो की दोघांनी हर घर तिरंगा या अभियानामध्ये तिरंगे झेंडे हे अनेकांकडे पोचवले. अनेकांना ते कळालं नाही की तिरंगा झेंडा का पोचवायचा, हर घर में तिरंगा का असायला पाहिजे. कारण काय, तिरंगा हे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचं एक मोठं प्रतीक आहे. आणि तिरंगा बघितला की आपली छाती भरून येते, आपल्याला देशाकरता काहीतरी करायची इच्छा होते. म्हणजे एका जनरली सामान्य नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना ही नक्कीच असते. प्रत्येकच नागरिकाला वाटतं की आपला देश महान व्हावा, देशाने प्रगती करावी वगैरे. परंतु अनेक वेळा ही भावना सुप्त असते, ती मनामध्येच राहून जाते आणि बाहेर काही निघत नाही. कारण नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून होणार नाही. आपल्याला कृतिशील नागरिक बनायला पाहिजे, देशाकरता काहीतरी बनायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. आणि त्याकरता सैनिकच बनायला पाहिजे असं नाही. आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करता आहात त्या क्षेत्रामध्ये आपण देशाकरता अनेक गोष्टी करू शकतो. तर त्याच्यात मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करायचा म्हटला, आपण जर विद्यार्थी असाल तर आपण जागतिक दर्जाचे विद्यार्थी बना. म्हणजे अर्जुनाहून सुद्धा जास्त श्रेष्ठ, अर्जुनाला सर्वात चांगला विद्यार्थी समजलं जातं. शिक्षक असाल तर तुम्ही द्रोणाचार्यांच्या पुढे जा, कारण आपण शिक्षकांचा जो पुरस्कार असतो तो नेहमी गुरु द्रोणाचार्य पुरस्कार म्हणून देतो. आपण शास्त्रज्ञ असाल तर डॉक्टर अब्दुल कलाम आझाद यांच्या पुढे चाललं जा, त्यांच्यावर चांगले शास्त्रज्ञ बना. शेतकरी असाल तर जपानच्या शेतकऱ्यांपेक्षा सुद्धा जास्त चांगले शेतकरी बना. उद्योजक असाल तर हे जे मोठे उद्योजक आहेत, मायक्रोसॉफ्ट आहे, गुगल वगैरे आहेत, की ते शून्यातून काहीतरी निर्माण करतात. म्हणजे मला काही काही या उद्योजकांची कल्पना म्हणजे कौतुकच करावं असं वाटतं की एक ओला किंवा उबेर नावाची कंपनी आहे, त्यांचा ना ड्रायव्हर आहे ना त्यांची गाडी आहे, त्यांचं काहीच नाही. त्यांचं फक्त एक ॲप आहे, ड्रायव्हर कुठला तरी बाहेरचा, गाडी कुठली तरी बाहेरची, आणि त्याच्यावरती हे करोडो रुपयांचा नफा हा कमवत आहेत. पण उद्योजक हे महत्त्वाचे असतात, कारण ते लोकांना नोकरी देतात वगैरे. तो वर्ल्ड क्लास उद्योजक बना. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये असाल त्यामध्ये आपण वर्ल्ड क्लास बनलो तरच या देशाची प्रगती होऊ शकते. आज देशासमोर आव्हानं भरपूर आहेत. पाकिस्तानच्या आव्हानाविषयी मी थोडक्यात बोललो होतो. आता जो आपला चीन नावाचा जो शत्रू आहे, हा भारताच्या विरुद्ध जे युद्ध लढतो आहे त्याला आम्ही हायब्रिड वॉर असं म्हणतो. आणि हे युद्ध 365 दिवस लढलं जातं, आठवड्यातले 7 दिवस लढलं जातं आणि 24 तास लढलं जातं. ज्याला वेगवेगळी नावं आहेत. काही त्याला हायब्रिड वॉर म्हणतात, काही त्याला ग्रे झोन वॉरफेअर म्हणतात, काही त्याला अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर म्हणतात, काही त्याला मल्टी डोमेन वॉरफेअर म्हणतात. थोडक्यात याचा अर्थ असा, याची पुस्तकी व्याख्या याची काही गरज नाही की याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय, ते काम कॉलेजमध्ये करता येईल. परंतु कुठल्याही पद्धतीने भारतावरती आघात करून भारताची आर्थिक प्रगती थांबवायची हे त्यांचं मुख्य काम असतं. तर याच्याशी बोलायचं म्हटलं तर वेळ लागेल. एक वेळेचा कन्स्ट्रेंट असल्यामुळे मी आपले काहीतरी त्याचे 7-8 एक्झाम्पल्स आपल्यासमोर ठेवायचा प्रयत्न करतो. चीन आज भारतावरती सीमेवरती आपल्याला त्रास देतो आहे याची आपल्याला कल्पना आहे. त्याची आपण जास्त काळजी करू नये. जे युद्ध आहेत, पारंपरिक युद्ध म्हणा, त्याची काळजी घेण्याकरता भारतीय सैन्य हे मोर दॅन केपेबल आहे. परंतु जी आतली जी युद्ध चाललेली आहे तिथे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य हे मोठं आहे. याच्यामध्ये पहिलं युद्ध आहे आर्थिक युद्ध. चीननी प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये घुसखोरी केली आहे. तर आपण काय करायचं, आपण चीनी वस्तू विकत घेऊ नका, चीनी फटाके विकत घेऊ नका, चीनी राख्या विकत घेऊ नका. आत्ता रक्षाबंधन झालं आणि रक्षाबंधन या सणाकरता आपण चीनमधून राख्या आयात केल्या. दुर्दैवी बाब आहे.
आपल्याकडे स्मॉल स्केल सेक्टर आहे, आपल्याकडे सगळं आहे. आपण या राख्या इथेच बनवू शकतो. आता येणाऱ्या सणाचे दिवस आहे, गणपती वगैरे आहे. गणपतीला मागच्या वर्षी चीनी आरास, चीनी लाईट्स, चीनी शोभेच्या माळा सगळं चीनमधून येतं. तर कृपया आता गणपती असो की त्याच्यापुढे दसरा असो की त्याच्यापुढे दिवाळी असो की अजून येणारे सगळे सण असो, यामध्ये बी इंडियन बाय इंडियन, म्हणजे स्वदेशी स्वदेशी आणि स्वदेशी हेच फक्त करा. अजिबात कुठल्याही चीनी गोष्टीला विकत घेऊ नका. आणि चीनी गोष्टींवरती विकत घ्यायचं म्हटलं, जर आपण आज आत्ता या सभागृहामध्ये जर आपण एक सर्व्हे केला तर आपल्याला असा दिसेल की बहुतेकांकडे मोबाईल असतील. ते असायलाच पाहिजे. इथे असं कोणी आहे का की ज्याच्याकडे जो मोबाईल वापरत नाही त्यांनी हात वर करावा जरा. जे लहान मुलं सोडून द्या, पण हा प्रश्न अगदी हास्यास्पद आहे की माणूस आणि त्याच्याकडे मोबाईल नाही तर म्हणजे हास्यास्पद आहे. परंतु मला जे सांगायचं ते असं आहे की आपल्याकडे जे मोबाईल आहेत त्याच्यामधले 60% मोबाईल हे चीनी बनावटीचे आहेत. आणि आपण ते का घेतो? कारण ते एक 15-20% कमी किमतीला आपल्याला मिळतात म्हणून आपण ते घेतो. याचा अर्थ काय होतो? आज हा जो आपला मोबाईल असतो ती आपली कुंडली असते. म्हणजे जुन्या काळामध्ये कुंडली वगैरे बघायचे किंवा आजकालसुद्धा बघतात. मला वाटतं की भविष्य काय तुमचं, की तुम्ही कोणाला कॉल केला, तुम्हाला कोणी कॉल केले, तुम्ही पेमेंट कोणाला केली, तुम्हाला कुठनं पेमेंट आली, मग तुम्ही गुगल सांगतं की तुम्ही कुठे गेला होता, कुठे आला होता. म्हणजे तुम्ही जे जे करता ते सगळं या मोबाईलला माहिती असतं. म्हणजे तुम्ही स्वतःचे 25-30 हजार रुपये खर्च करून तुम्ही एक चीनी गुप्तहेर स्वतःच्या खिशामध्ये ठेवलेला आहे. तर ज्यांनी ठेवला असेल त्यांनी कृपया गुप्तहेराला बाहेर काढावं आणि कुठला तरी भारतीय बनावटीचा मोबाईल घ्यावा. पण तुमची जर इच्छा असेल की चीनला मदत करायची तरी मी ते तुमच्यावरती सोडतो. तुम्ही सगळे सुज्ञ नागरिक आहात. आणि प्रत्येक जे इलेक्ट्रॉनिक गुड्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा चीनची इतकी प्रचंड घुसखोरी आहे की म्हणजे आता मी माझ्या पायामध्ये एक काळा बूट घातलेला आहे. मला अभिमान वाटला की मी भारतीय बूट घातला, पण माझा तो फुगा 2 महिन्यापूर्वी कोणीतरी फोडला. म्हणे की अहो हे बाटाचा बूट आहे पण हा मेड इन चायना आहे. हे ज्ञान मी 3 महिन्यापूर्वीच कमावलं. म्हणजे भारतीय कंपनी मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे ब्रँड बाटाचा असतो परंतु त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कुठे होतं? ते चीनमध्ये होतं. तर माझ्यासारखे असे बूट हे विकत घेऊ नका. कृपया कोल्हापूर, सांगली, सातारा कुठले जिथे बूट बनत असतील ते बूट घ्यावे असं मी आपल्याला आवाहन करतो. म्हणजे बूट एक नुसतं एक्झाम्पल झालं, पण चीनची घुसखोरी, आर्थिक घुसखोरी प्रचंड आहे. चीन आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे एक फॅक्टरी मोबाईल बनवणारी चीनमधून भारतामध्ये आली आणि तिथे एक लाल बावट्यावाल्यांनी तिथे म्हणजे एक आंदोलन केलं आणि 550-600 कोटी रुपयाचे मोबाईल तिथनं चोरले आणि ती फॅक्टरी बंद करण्याचा प्रयत्न केला. ते मोबाईल चोरले. समजा आज संध्याकाळी म्हणजे ती घटना झाली असेल आणि त्याच दिवशी 2 तासाच्या आत चीनचं जे वर्तमानपत्र आहे ग्लोबल टाइम्स, त्याच्यामध्ये अग्रलेख होता, एडिटोरियल होतं की भारतामध्ये कारखाने सुरक्षित नाही, त्यांनी भारतामधून निघून यावं आणि चीनमध्ये परत यावं. इमॅजिन करा, मोबाईल चोरून 2 तास पण झालेले नाही आहेत आणि 2 तासामध्ये एडिटोरियल तयार होतं. अहो लेख यायला 3-3, 4-4 दिवस लागतात. त्याच्याशिवाय पहिले विषय पाहिजे, मग काय माहिती पाहिजे वगैरे. तर म्हणजे त्यांना हे माहिती होतं हे होणार आहे. दुसरा एक आपलं एक वेदांत नावाचा कारखाना होता. ते कॉपर तयार करायचे चेन्नईपाशी. एका संस्थेने सांगितलं की ते त्याच्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं आहे. तो कारखाना बंद पाडला गेला आणि त्याच्यानंतर आपण कॉपरची आयात ही चीनमधनं करतो आहे. आपल्याला कल्पना असेल की मागच्या वर्षी मुंबईचं जे इलेक्ट्रिसिटी ग्रीड आहे त्या ग्रीडवरती सायबर अटॅक झाला होता आणि 12 तास मुंबईची इलेक्ट्रिसिटी ही बंद पडली होती. आणि मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि जर ती बंद पडली तर काय नुकसान होऊ शकतं याची आपण कल्पना करावी. आजकाल प्रत्येकाला काहीतरी कारण काढून आंदोलनं करायची सवय झालेली आहे आणि रस्ते बंद करण्याची सवय झाली आहे. कारणं वेगवेगळी असतात परंतु त्याचा एकच नुकसान होतं, ते म्हणजे प्रचंड नुकसान. जेवढी महाराष्ट्रामध्ये आंदोलनं झाली वेगवेगळ्या कारणामुळे, शेतकरी आंदोलन असो की कुठलं तरी आरक्षण आंदोलन असो, याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातल्या जवळजवळ 60 ते 70% ST बसेस, स्टेट ट्रान्सपोर्ट बसेस जाळून टाकल्या. आपल्याला कल्पना असेल की 1-2 वर्षापूर्वी एक सो कॉल्ड शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं आणि त्यांनी दिल्लीमध्ये 2 रस्ते बंद केले होते. आपल्याला कल्पना असावी की आपण जर पुण्याचं उदाहरण घेतलं तर कुठल्याही शहरामध्ये येण्याकरता 5-6 रस्ते असतात.
आता पुण्यामध्ये एक रस्ता सातारा सांगलीकडनं येतो, एक रस्ता मुंबईकडनं येतो, एक सोलापूरकडनं येतो, एक नाशिककडनं येतो, एक अजून कुठून तरी येतो. शहराला जे जे लागतं हे सगळं बाहेरनं येतं. मग ते भाजी असो की दूध असो की इतर अन्नधान्य असो. आणि शहरात जी निर्मिती होते तीसुद्धा शहराच्या बाहेर जायला पाहिजे. एक किंवा दोन रस्ते जर बंद पडले काही कारणामुळे तर लगेच शहरामध्ये महागाईही वाढायला लागते. आपल्या माहितीकरता शेतकरी आंदोलनाने ज्याला 2 रस्ते बंद केले होते त्यावेळेला दिल्लीचा भाग, ज्याला NCR किंवा नॅशनल कॅपिटल रिजन असं म्हटलं जातं, कारण ते सगळे भाग एकत्र जोडलेले आहेत, तर तिथे 4 ते 5 हजार कोटी रुपयाचं नुकसान रोज होत होतं. म्हणजे जेवढं नुकसान तुमचं पारंपरिक युद्धामध्ये झालं नाही त्याच्या 10 पट जास्त नुकसान या आंदोलनामुळे झालं. तर आंदोलनसुद्धा दहशतवादाचा एक मोठा प्रकार आहे. माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे, आपण कुठल्या राजकीय पक्षामध्ये असाल, कुठल्या संस्थेमध्ये असाल आणि आपल्याला काही कारणामुळे कोणाचा काहीतरी राग आला की मला प्रचंड राग आला आहे कारण मला राष्ट्रपती बनवलं नाही किंवा पंतप्रधान बनवलं, काहीतरी कारण समजा, तर करायचं काय? रस्ते बंद करायच्याऐवजी, दगडफेक करायच्याऐवजी, जाळपोळ करायच्याऐवजी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम करा. स्वच्छ भारत अभियान, राग आला 1 रस्ता साफ केला, अजून जास्त राग आला 2 रस्ते साफ केले, अजून त्याच्याहून जास्त राग आला तर रस्ते पण साफ केले आणि घरं पण जाऊन काय साफ केली. म्हणजे काहीतरी प्रॉडक्टिव्ह काम व्हायला पाहिजे. रादर दॅन नुकसान करायचं, जाळपोळ करायची, प्रायव्हेट प्रॉपर्टी जाळायची, पब्लिक प्रॉपर्टी जाळायची, याला काय अर्थ आहे? म्हणजे आपणच आपल्याच लोकांची प्रॉपर्टी जाळतो आहे. आणि हे उलटं काम कसं करायचं हे आपण चीनकडून शिकायला पाहिजे. आपल्याला एक नाव परिचयाचं असेल, ते म्हणजे त्याला काही जण COVID-19 म्हणतात आणि काही जण त्याला करोना म्हणतात, पण त्याचं खरं नाव आहे काय आहे खरं नाव? चीनी व्हायरस, चीननी सोडलेला व्हायरस. आणि याच्यामुळे भारताचे 7 लाख लोक या